होते. सूर्याचं भागवतामध्ये सांगितलेलं आहे, पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर 99,000 योजन आहे. पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर 99,000 योजन आहे. एक योजन म्हणजे 4 कोस 12 किलोमीटर. कॅल्क्युलेशन करा. एक योजन म्हणजे 4 कोस 12 किलोमीटर. 99,000 योजन हनुमंताने उड्डाण केलं. आणि समुद्राचं अंतर 700 योजन. मग मला सांगा, ज्या माणसाला 99,000 योजन उड्डाण करता येते त्याला 700 योजन उड्डाण करणं अशक्य आहे का? म्हटले तुमच्या बाबतीत ठीक नाही. म्हटले का? करा उड्डाण. कारण जेव्हा हनुमंत उड्डाण करायला गेले सूर्याकडे, इंद्राने पाहिलं, इंद्राने वज्र फेकून मारलं हनुमंतराला वज्र फेकून मारल्यानंतर हनुमंतराय मूर्छित पडले. आणि मूर्छित पडल्यानंतर माझ्या मुलाला मारलं म्हणून पवनदेवाला इतका राग आला. ते म्हटले माझ्या मुलाला मारता का? पवनदेव संपावरच गेले. जसे पवनदेव संपावर गेले की बाकीचे लगे पंपावर डायरेक्ट आपोआप पटापट पटापट वीर मरू लागले. तो संप काही दिवस नाही चालला, काही मिनिट चालला. काही मिनिट सगळे देव गेले. म्हटले पवनदेवाला तुम्ही संप मागे घ्या, तुमच्या मुलाला आम्ही जिवंत करतो. पवनदेवाने संप मागे घेतला. सगळे देव आले. हनुमंतराला मूर्छित होते, जागृत केलं. आणि सगळ्या देवाने हनुमंतराला आशीर्वाद दिले की उड्डाण करण्याची शक्ती आजपर्यंत तुमच्याजवळ जी होती ती आतापर्यंत ती शक्ती सुप्त राहील. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही त्या शक्तीची आराधना करायची. आणि तुम्ही आराधना केली की ती शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही काय करायचं? उड्डाण करायचं. जे हनुमंतजी म्हटले, हनुमंतराया तुमच्यामध्ये ही शक्ती आहे, करा त्या शक्तीची आठवण. आराधना केली हनुमंतरायाने, त्या शक्तीची आराधना केली. हनुमंतरायाने उड्डाण केलं, गरुडी उड्डाण केले, लंकेचे शोधन. मला सांगायचं एवढं, हनुमंतरायामध्ये उड्डाण करण्याची शक्ती जशी सुप्त आहे तशी तुमच्या आमच्यामध्ये विचार करण्याची शक्ती सुप्त आहे, ती जागृत करावी लागते. आता हे उदाहरण सांगितलं शास्त्रात, आता व्यवहारात कसं? आपल्याकडे जुन्या काळात मोटर पंप होते, ते पाण्यातले नाही, विहिरीतले. जुन्या काळात जेव्हा पंप होतं, नवा होता, तेव्हा बटन दाबल्याबरोबर मोटर चालू होते आणि पाणी फेकायचं आहे. पण एक वेळ अशी यायची की बटन दाबलं, मोटर चालू होत जाईल पण पाणी फेकत नसेल. बरोबर आहे? होते ना? मोटर चालू होत जाईल पण पाणी फेकत नसेल. मग आपण काय करायचं? मोटर बंद करून घरी जाऊ. काय करायचं? ते पारशेल पाहायचं, बरोबर आहे, पाणी घ्यायचं, पाणी टाकायचं. मला सांगा, आपण पाणी टाकत होतो, मग पाणी टाकत होतो, विहिरीत पाणी आहे म्हणून का नाही म्हणून? विहिरीत पाणी होतं, हा जागे आहे सगळे. विहिरीत पाणी नव्हतं का? मग विहिरीत जर पाणी येतो, वरून पाणी कशासाठी टाकायचं? विहिरीत पाणी आहे ना, मग वरून पाणी कशासाठी टाकायचं? कारण मोटर पंप नादुरुस्त आहे. जोपर्यंत वरचं पाणी खालच्या पाण्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत खालचं पाणी स्टार्टच होत नाही, वरच येत नाही. तसं आपले हेडपंप नादुरुस्त आहे. संत काय करतात? विचाराचं पाणी आपल्या कानाच्या पाईपद्वारे आपल्या कानातून टाकतात आणि जेव्हा ते आपल्या हृदयाला जाऊन भिडते ना, तेव्हा खरं ज्ञान जागृत होते. माऊली लिहितात, मोठे गुरुमुखे उदय जेत दिसे, ते हृदय स्वयंमुचे असते. गुरुच्या मुखातून निमित्त मात्र येणारं जे ज्ञान असते ना, ते हृदयामध्ये ऑलरेडी असतेच, फक्त त्याला स्टार्ट करावं लागते, जागी करावं लागते. म्हणून संत उपदेश करतात. म्हणून संतांचा आग्रह क्षणोक्षणाची करावा. विचार करा. संतांचा आग्रह आहे. विचार का करायचा? जीवनामध्ये विचारच का करायचा? याचं कारण असं आहे, विवेक महत्वाचा आहे वैभवापेक्षा. एका गावात 2 मित्र राहायचे. एकाचं नाव होतं विवेक, दुसऱ्याचं नाव होतं वैभव. शब्दावरून तुमच्या अर्थ लक्षात आले असतील. दोघांचा बिझनेस होता. सकाळी उठायचं, जंगलामध्ये जायचं, मुळी आणायची, गावात मुळी विकायची आणि जे पैसे येतील त्या पैशावर उदरनिर्वाह करायचा, असा दोघांचा बिझनेस. एक दिवस जंगलामध्ये गेले. लाकडं तोडत असताना एक व्यक्ती त्या जंगलामध्ये चुकामुक झाली म्हणून यांच्याकडे पळत आला. त्याच्या पाठीमागे वाघ लागला. येणारा कोणीतरी आहे, त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे. तो माणूस म्हणाला, वाचवा वाचवा वाचवा. त्यांनी वरून उड्या टाकल्या, त्याच्याकडे गेले, वाघाला परतून लावलं, त्या माणसाचा प्राण वाचला.
दुसरा तिसरा कोणी नसून त्या नगरीचा राजा होता. त्याचे प्राण वाचवल्यानंतर त्या राजाने सांगितलं, म्हटले तुम्ही असं करा, उद्या सकाळी 11 वाजता दरबारामध्ये या. तुम्ही जर माझे प्राण वाचवले तर माझी अशी इच्छा आहे, तुमचा सत्कार करावा, तुम्हाला बक्षीस द्यावं. ते म्हटले, राजेसाहेब आम्हाला काही बक्षीस मिळेल याच्यासाठी आम्ही कधीच हे काम केलं नाही. असहाय्य माणसाला सहाय्य करणे हा माणसाचा धर्म असतो. धर्म आम्ही पाळलेला आहे. तुम्हाला मदत वगैरे केली त्याचं बक्षीस आम्हाला मिळावं त्याच्यासाठी आम्ही काही केलं नाही. ते म्हटले, तुम्ही काही नाही केलं, पण माझी इच्छा आहे तुम्ही उद्या 11 वाजता या. ठरल्याप्रमाणे 11 वाजता ते दोघेही गेले. दरबार भरलेला होता. दरबारामध्ये सगळी लोक बसलेली होती. राजाने वैभवला बोलावलं. म्हटले, ये समोर. राजाने सांगितलं, म्हटले, वैभव तुला जे पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. वैभवने सांगितलं, राजासाहेब मी मागेल ते द्यायला तयार आहे. म्हटले, वैभवने सांगितलं, म्हटले, राजेसाहेब मला 50,000 सुवर्ण मोहरा द्या. राजाने अर्थमंत्र्याला ऑर्डर केली, 50,000 सुवर्ण मोहराला देऊन टाक. तो गेला. विवेकला बोलावलं. म्हटले, तुला काय पाहिजे? तो म्हटले, राजेसाहेब मी मागेल तेच मला द्या. ते म्हटले, त्याच्यासाठी तर मी इथं बसलेलो. विवेकला सांगितलं, म्हटले, राजेसाहेब लहान वयामध्ये शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण आईवडिलाची परिस्थिती नसल्यामुळं मी शिक्षण घेऊ शकलो नाही. तेवढं माझ्या जीवनामध्ये उणीव राहिली. माझी हात जोडून नम्र विनंती आहे, माझ्या जर शिक्षणाची व्यवस्था जर तुमच्याकडून होत असेल तर तेवढी करा. राजाने धर्मगुरूला आदेश दिले, याला तुम्ही शिकवा. 50,000 सुवर्ण मोहरा घेऊन वैभव निघून गेला आणि धर्मगुरूच्या हाताखाली विवेक शिकला. 5 वर्ष शिकला. 5 वर्षाच्या नंतर धर्मगुरू राजाकडे गेला. म्हटले, राजेसाहेब वयानुसार हे पद सांभाळणं मला कठीण आहे आणि माझा मुलगा त्या पदाच्या लायकीचा नाही. हा मुलगा या पदाच्या लायकीचा आहे. धर्मगुरूचं पद याला देऊन टाका. विवेक त्या नगराचा धर्मगुरू झाला. तो धर्मगुरू झाला. पण धर्मगुरू झाल्यानंतर पद हाती आल्यानंतर त्याला मित्राची आठवण झाली की ज्याच्यासोबत लहानपणापासून जंगलात जाऊन इंधन तोडलं, मुळ्या विकल्या, आपल्या मित्रानं 50,000 सुवर्ण मोहरा घेतल्या, काय केलं असेल म्हणून त्याच्या घरी गेला. घरी गेला. पत्नी दारातच उभी होती. विचारलं, वैभव कुठे? म्हटले, जंगलामध्ये मुळे आल्या. आश्चर्यचकित झालं. 50,000 सुवर्ण मोहरा 5 वर्षात संपल्या. किती वेळ लागेल? म्हटले, जास्तीत जास्त 10 मिनिटात येतील. 10 मिनिटं तिथंच बसला. आला तो. मुळी घेऊन आल्यानंतर मुळी टाकल्यानंतर मित्राला भेटला. दोघं मित्र एकमेकाला एवढे भेटले आणि भेटल्याच्या नंतर विवेकनं विचारलं, म्हटले, वैभव 50,000 सुवर्ण मोहरा घेतल्या. म्हटले, 50,000 सुवर्ण मोहरा घेतल्या, पण 5 वर्षात परिस्थिती जैसे थे झाली. कारण काय? तेव्हा वैभवनं उत्तर दिलं, जीवनात वैभव मिळालं पण विवेकाची साथ सुटली म्हणून मिळालेलं वैभव जीवनामध्ये टिकलं नाही. लक्षात ठेवा, पैसा जर टिकवायचा असेल तर तुमचे विचार आदर्श असणं फार गरजेचं आहे. जर विचार जर तुमचे आदर्श नसतील तर आलेला पैसाही तुम्हाला टिकवता येणार नाही, टिकत नाही. म्हणून संत म्हटले, तुम्ही विचार जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. संपत्तीपेक्षाही विचार महत्वाचा आहे. म्हणून संतांचा आग्रह आहे, विचार करा. मग ऐकणारे म्हणतील, आम्ही का विचार करत नाही का? आम्ही सगळेच विचार करतो ना. सगळेच विचार करायला लागले. यंदा सोयाबीनला आपत्ती होती. पाला आहे संपले विचार. आता एका माणसाने विचार केला, टाकून दिले तर म्हणजे 5 लाखाचे कांदे होतात, टाकून दिले तर. जर कांदे जर 5 लाखाचे झाले तर 1/4 रक्कम भरायची. 4 व्हीलर घ्यायची. कसं राहायचं नाही, कांदे लावायचेच राहिले. त्या स्पीडनं वावरात चालला आणि कांदे 5 लाखाचे होणार, 5 लाखाचे होणार. फेकला कांदा वावरात. कांदा फेकला, कांदा निघून आला. पुन्हा कांद्याला पाणी
द्यायचं, पाणी संपलं येईल काय घेतोय? 4 व्हीलर घेतो का हेलिकॉप्टर?